नमस्कार रसिक श्रोते हो, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक, पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते. गोष्टी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे तुम्ही माझा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. गोष्ट ऐकली की लाईक करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक केलं की मी नवीन दर आठवड्याला टाकलेल्या गोष्टीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आजची गोष्ट ऐकूया. आजच्या गोष्टीचं नाव आहे देवाला छाया नसते. एका गावामध्ये एक चोर राहत असतो आणि ह्या चोराचं वय झाल्यामुळे तो आपल्या मुलाला बोलवून घेतो आणि म्हणतो की बाबा रे, आता मला हे धावपळ, हे पळापळ, उड्या मारणं हे काही माझ्याच्याने होत नाही. त्यामुळे ह्याच्या पुढे आपला हा धंदा तू चालू ठेवावास असं मला वाटतं. मुलगा म्हणतो, बरं बाबा, करतो मी. पण ते म्हणतात तसं नाही, ह्या धंद्याच्या काही अटी आहेत, काही नियम आहेत, ते नीट समजून घे. असं म्हटल्यावर तो म्हणतो, बोला बाबा. तो म्हातारा चोर आपल्या मुलाला सांगतो, ऐक नीट, देवाच्या देवळात कधी जायचं नाही, देवाला कधी नमस्कार करायचा नाही, भजन कीर्तन प्रवचन ऐकायचं नाही, कधी खरं बोलायचं नाही आणि फक्त डोंगरावरची जी कालिका माता आहे तिला वर्षातून एकदा चैत्रामध्ये पुरणाचं जेवण घालायचं. असं म्हटल्यानंतर तो मुलगा म्हणतो, बरं बाबा. आणि हा मुलगा छोट्या मोठ्या चोऱ्या करायला सुरुवात करतो. इकडे हा म्हातारा चोर काही दिवसात मरतो. तो मेल्यानंतर ह्या मुलाला वाटतं, अरे आपल्यावर आता फारच जबाबदारी आली आहे, त्याच्यामुळे आपण आता मोठ्या चोऱ्या करायला पाहिजेत. मग तो विचार करतो की आपण राजवाड्यावरच चोरी करावी. मग तो काही दिवस राजवाड्याची रेकी करतो. पहारेकरी कधी जेवतात, पहारेकरी कधी डुलक्या काढतात, कधी पहारेकरी बदलतात, ह्या सगळ्याची 5-6 दिवस टेहाळणी केल्यानंतर तो राजवाड्यावर चोरी करायला जातो. पहारेकरी जेवून जरा गप्पा मारत असतात, तेवढ्यातच तो राजवाड्यात शिरकाव करतो. अहो, राजवाड्यात शिरकाव केल्यानंतर त्याचे डोळे अक्षरशः विस्फारतात. काय त्या किमती वस्तू कोपऱ्या कोपऱ्यामध्ये छान छान फुलदाण्या ठेवलेल्या असतात, त्यानंतर चांगल्या भेटवस्तू ठेवलेल्या असतात आणि काही देव्हाऱ्यामध्ये तर देवांचे रत्नजडित दागिने असतात, सोन्याच्या समया असतात आणि सगळी देवाची उपकरणं सोन्या चांदीची असतात. त्याची हाव काही थांबत नाही. हे उचल घे, ते उचल घे, काय घेऊ आणि काय नको असं त्याला होतं. अगदी हावरटासारख्या वस्तू गोळा करत सुटतो. एवढ्या वस्तू गोळा करतो आणि मग अरे बापरे, आता हे न्यायचं कसं? मग तिथे त्याला एक रेशमी पडदा दिसतो, तो ओढतो, त्याच्यामध्ये सगळं भरतो, ते गाठोडं कसं तरी पाठीला मारतो आणि हळूच दरवाजाच्या बाहेर पडतो. इकडे तिकडे बघतो, पहारेकरी नाही आहेत आणि तो घेऊन जायचा प्रयत्न करतो. पण त्याला कळतं आपण फारच हावरटपणा केलाय, पण आता हे सगळं न्यायचंच आहे. त्याचा मोह काही सुटत नाही. तेवढ्यात त्याला कळतं की राजवाड्याच्या बाहेर घोडे आणि उंट बांधलेले आहेत. तो जातो, त्यातलाच एक छोटा उंट काढतो, त्याच्यावरती ते सामान लादतो आणि हळूच तिथून सटकतो. घरी येऊन पोचतो, बायकोला ते सगळं सामान देतो आणि मागच्या अंगणामध्ये तो उंट बांधून ठेवतो. बायको सगळं ते बघते, तिला तर खूपच आनंद होतो. अरे म्हणतोय, माझा नवरा खूपच हुशार आहे, काय 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 वस्तू आणल्या. तो लगेच तिला शांत करतो, थांब, अति हावरटपणा आणि घाई करू नको, ह्या वस्तू लगेच बाहेर काढता येणार नाहीयेत. या लगेच तू बाहेर काढशील, वापरायला लागशील आणि कुठेतरी विकायला जाशील आणि पकडले जाऊ आपण. तर आता ह्या सगळ्या वस्तू मी खाली तळघरात ठेवतोय,
उद्या सकाळी उठूनच मी मामाकडच्या गावाला जातो पळून. मागे उंट बांधलेलं आहे, इकडचं सगळं तू सांभाळून घे. 8 दिवस मी काही यायचा नाही इकडे, लक्षात ठेव. कारण आता जर का सकाळी राजाकडे कळलं तर सगळीकडे शोधाशोध सुरू होईल. बायको म्हणते बरं. सगळं सामान तो तळघरात टाकतो, झोपून जातो आणि सकाळी उठल्या उठल्या पहिला जवळच्याच मामाच्या गावाला निघून जातो. इकडे सगळे राजवाड्यात जागाजाग होते. जाग झाल्यानंतर सगळ्यांना कळतं, अरे कुठल्या ना कुठल्या वस्तू गेलेल्या आहेत. देव्हाऱ्यात बघतात तर सोन्याच्या समया, देवाची उपकरणं, देवाचे दागिने सगळं चोरीला गेलेलं असतं. राजा संतापतो, पहारेकऱ्यांना बोलवून घेतो, सगळ्यांना चांगलं तासडून काढतो आणि सगळ्यांना शिक्षा करतो आणि शिपायांना सांगतो की ताबडतोब काय करायचंय, चोराला शोधून काढायचं. उंट गेलाय चोरीला ह्या खुणेवरती शिपाई सगळ्या आजूबाजूच्या गावांमध्ये शोधाशोध करायला लागतात. कारण म्हणतात उंटावरनं हा चोर पळालेला आहे. गावातल्या गावात कशाला उंटावरून बसून जाईल असा विचार करून सगळ्या स्वतःचं गाव सोडतात आणि सगळे शिपाई आजूबाजूच्या गावांमध्ये चोरांचा शोध घ्यायला लागतात. इकडे हा चोर आपल्या मामाच्या गावाला आलेला असतो. त्यावेळेला गावातून एका रस्त्याने जात असताना त्याच्या लक्षात येतं की अरे इथे देऊळ आहे. मग त्याला वडिलांची आपले वाक्य आठवतात, देवाचं दर्शन घ्यायचं नाही, कीर्तन प्रवचन ऐकायचं नाही. पण त्या देवळात एक प्रवचन चालू असतं. तो म्हणतो आता काय करावं, रस्ता तर आपल्याला देवळासमोरूनच पार करायचा आहे. मग तो काय करतो, कानात आपल्या हाताचे अंगठे घालतो आणि घोड्याला जशी झापड असते तशी झापड 2 हातांची करतो. म्हणजे देवाचं दर्शनही व्हायला नको आणि देवाचं ते कीर्तनही ऐकायला नको, प्रवचनही ऐकायला नको. म्हणून तो कान एकदम बंद करतो, डोळ्याला झापड हाताची लावतो आणि देवळासमोरनं पळत सुटतो. पण नेमकं बरोबर देवळाच्या दाराच्या समोरच त्याच्या पायामध्ये बाभळीचा काटा कच्चकन जातो. हा भला मोठा काटा पायात घुसल्यावर अक्षरशः त्याच्या मस्तकापर्यंत कळ जाते. गपकन तिथेच बसतो खाली आणि म्हणतो आता काय करायचं, पाऊल तर पुढे टाकता येत नाही, पायातनं रक्त यायला लागलंय. आणि म्हणतो आता आपण कानातला हात काढायचा, काटा काढून टाकायचा आणि परत कानात बोट टाकायचं. तो कानातनं हात काढतो, काटा उपसतो, कानात बोट टाकतो आणि उठून पळायला लागतो. पण तेवढ्यात त्याच्या कानावरती प्रवचनातलं एक वाक्य जातं, देवाला छाया नसते. खरंच देवाला छाया नसते. छाया म्हणजे सावली. कारण परमेश्वर हा स्वतःच तेज आहे, तेज स्वरूप आहे. इतकं मोठं तेज आहे, ते डोळ्याला दिपवून टाकणारं तेज आहे परमेश्वराचं. तर तेजाची सावली कशी काय पडेल? आपण जर पणती लावली तर त्याच्या वातीची, त्याच्या ज्योतीची सावली कधीच पडत नाही. तुम्ही ट्यूब लावली, ट्यूबची सावली पडत नाही. दिव्याच्या फिलामेंटची सावली पडत नाही. तेजाची सावली कशी पडेल? म्हणून देवाला छाया नसते. हे वाक्य तो ऐकतो, देवाला छाया नसते, देवाला छाया नसते. अगदी अस्वस्थ होतो की आता काय करणार. वडिलांनी तर सांगितलं होतं आपल्याला की देवाचं काही ऐकायचं नाही, प्रवचन ऐकायचं नाही, आपण तर ऐकलं, देवाला छाया नसते. इकडे काय होतं राजाकडे की 8 दिवस होतात तरी काही चोर सापडत नाही. शेवटी राजा दवंडी पिटवतो गावात की जो कोण चोराला पकडून देईल त्याला 100 सुवर्णाच्या मोहरा बक्षीस मिळतील. त्या गावामध्ये गंगूबाई नावाची एक अतिशय हुशार बाई असते. ती बाई जाऊन राजवाड्यात विडा उचलते आणि म्हणते की चोराला मी शोधून दाखवते. ही बातमी सगळ्या गावात पसरते. ही जी गंगूबाई आहे ती विचार करते की उंट तर चोरीला गेलेला आहे आणि तिच्या हेही लक्षात येतं की ती उंटाची मादी आहे, म्हणजे आपण म्हणूया उंटीण. ती म्हणते ही उंटीण चोरीला गेली आहे आणि राजाच्या शिपायांनी जर सगळ्या आजूबाजूच्या गावांमध्ये शोध घेतलाय आणि चोर नाही मिळालाय
तर राहिलंय काय, तर आपलंच गाव राहिलंय. मग ती आपल्याच गावामध्ये छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये घुसून चोराचा शोध घ्यायला लागते. त्यासाठी ती एक आयडिया करते. ती जाते वस्त्यांमध्ये आणि म्हणते, माझ्या मुलाला एक असा रोग झालाय की त्याला त्या वैद्यांनी दिलेलं औषध उंटाच्या दुधातून द्यायचंय, उंटाच्या दुधातून द्यायचंय. कोणाकडे उंटाचं दूध मिळेल का, उंटाचं दूध मिळेल का, असं म्हणून ती रडत सगळ्या त्या वस्त्यांमधून जात असते. करता करता ही गोष्ट या चोराच्या बायकोच्या कानावर येते. ती बघते, ती बाई रडते, तिला दया येते आणि चोराची बायको त्या बाईला बोलवून घेते आणि म्हणते, माझ्याकडे आहे उंटाचं दूध, तू थांब इथे, मी देते. ती आत जाते, उंटाचं दूध काढून आणते आणि त्या बाईला देते. बाई ताबडतोब ओळखते. इतक्या छोट्या घरात राहणाऱ्या बाईला उंट पाळणं आणि त्याचा सांभाळ करणं हे परिस्थितीनुसार शक्य नाही. ज्या अर्थी ह्या घरात उंट आहे त्या अर्थी तो उंट चोरूनच आणलेला आहे. मग ती काय करते, बरोबर तिने कुंकू आणलेलं असतं, ती ते कुंकू घेते, त्या बाईच्या डोक्याला लावते आणि म्हणते की तुमची देवी कोण आहे ग बाई. असं म्हटल्यानंतर ती म्हणते, आमची डोंगरावरची कालिका माता आहे. मग ती कुंकू लावते म्हणजे कालिका माता तुझं भलं करेल. आणि त्या चोराच्या दारावर सुद्धा ती कुंकवाचा एक टिळा लावते खुणेसाठी आणि म्हणते, तुमच्या घराचं पण भलं होईल. कारण आजूबाजूची सगळ्या वस्तीची दारं आणि घरं सारखीच असतात. त्यामुळे ती त्या घरावर टिळा लावून खूण करून ठेवते. जशी अलीबाबा 40 चोरमध्ये खूण केलेली असते तशी ही कुंकवाचा टिळा लावून त्या घरावर खूण करून ठेवते आणि म्हणते, तुझ्या घराचंही भलं होईल, डोंगरावरची कालिका माता तुझं भलं करेल. असं म्हणून ती गंगूबाई निघून जाते. चोराच्या बायकोला खूप समाधान वाटतं आणि आनंद होतो की आपल्याला आशीर्वाद मिळालाय का आईचा. ही घटना सगळी दुपारी घडते. ती बाई निघून जाते आणि संध्याकाळी अस्वस्थ झालेला चोर घरी येतो. घरी आल्या आल्या बायकोला विचारतो, काय गो, काय झालं, इथे सगळं शांत झालं का. बायको म्हणते, अहो कसलं शांत झालं, आता तर राजाने दवंडी पिटवली आहे, तुमच्यासाठी 100 सुवर्णाच्या मोहरांचं बक्षीस लावलंय. तो म्हणतो, अरे बापरे, मग कुठल्या तरी बाईने घेतलंय म्हणे, ते विडा उचललाय, ती म्हणते मी पकडून देईन चोराला. असं म्हणल्यावर चोर म्हणतो, मला वाटलंच होतं काहीतरी होईल. मी बाबांचं ऐकलं नाही आणि मी ते कीर्तन ऐकलं, अख्खं कीर्तन नाही ऐकलं, पण एक वाक्य मी ऐकलं, देवाला छाया नसते, मला तर सुचतच नाहीये, मला तर फार काळजीच वाटते. असं म्हणल्यावर चोराची बायको म्हणते, अहो काही काळजी करू नका, आपल्याला कालिका मातेचा आशीर्वाद मिळालाय. तो म्हणतो, कसं काय. म्हणते, अहो आज एका आईला मी मदत केली म्हणून तिने आशीर्वाद दिला. आणि ती घडलेली सगळी घटना सांगते आणि म्हणते, तिने आशीर्वादाचं कुंकू मला पण लावलं आणि घरादाराचं कल्याण व्हावं म्हणून दारावर पण लावलं. असं म्हणल्यानंतर चोर जरा चमकतो. तो म्हणतो, त्या बाईने विडा घेतलाय आणि आपल्या घरावर कुंकू लावलंय. असं म्हणल्यावर त्याच्या मनात शंका येते आणि तो दारावर जाऊन बघतो आणि तो काय करतो, तसेच कुंकवाचे टिळे आजूबाजूच्या दारांवर लावतो, पण त्याच्या पुढची चूक अशी करतो की स्वतःच्या दारावरचं कुंकवाचं टिळा पुसून टाकतो. घरात येतो आणि झोपतो. रात्रीचे साधारण 12 वाजतात. 12 वाजतात आणि त्या वस्तीमध्ये संपूर्ण देवीचा पेहराव केलेली, नऊवारी हिरवीगार साडी जरीची, केस सोडलेले, मोठं काजळ घातलेलं, एवढा मोठा कुंकवाचा टिळा लावलेला, अंगावरती सोन्याचे दागिने, गळ्यामध्ये हार, असं घालून मशाल हातात घेऊन म्हशीवर बसून एक बाई त्या वस्तीमध्ये येते. सगळीकडे सामसूम झालेलं असतं आणि ती
प्रत्येक दार बघते तर प्रत्येक दारावरती कुंकवाचा टिळा. अरे इच्छा म्हणते, हे काय झालं, आता चोराचं घर कसं ओळखायचं? आणि तिच्या लक्षात येतं की एका दारावरचा कुंकवाचा टिळा पुसलेला आहे. ती म्हणते हेच ते घर. ती गंगूबाई हुशार असते. ती जाऊन थाड 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 दार वाजवते. अचानक रात्री 12 वाजता दार वाजल्यामुळे चोर दचकून उठतो आणि दार उघडतो तर पुढे ती देवीचं रूप घेऊन उभी असलेली बाई. ती म्हणते, काय रे, मला विसरलास? ओळखलं नाही का मला? डोंगरावरची कालिका माता आली आहे मी. एवढं मोठं ढबोला ठेवलंयस ना घरामध्ये? असं म्हणल्यानंतर चोर चमकतो आणि लगेच, क्षमा कर माते, क्षमा कर माते, हो ठेवले. मग मला विसरलास? मला नैवेद्य कधी करणार? माझा नवस कधी फेडणार? असं म्हणल्यानंतर चोर गर्भगळीत होऊन जातो. अरे बापरे म्हणतो, क्षमा कर देवी, मी नक्की येतो, तू काळजी करू नको. माझ्यावरती 100 मोहरांचं बक्षीस लावलंय, ते एकदा सगळं निवळू दे, मग मी नक्की येतो. असं म्हणल्यानंतर देवी मान हलवते आणि म्हणते, ठीक आहे येते, पण तुझी वाट बघीन मी. असं म्हणते आणि ती पुन्हा म्हशीवर बसते. हातामध्ये मशाल असते आणि ती जायला लागते. हा चोर घाबरून मागूनही नमस्कार करत त्या देवीला बघत असतो आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की मशालीच्या प्रकाशामध्ये तिची छाया खाली पडलेली आहे, म्हणजे सावली पडलेली आहे. आणि त्याच्या डोक्यात एकदम विचार येतो, अरे देवाला छाया नसते, मग हिची कशी काय सावली पडली? आणि मग काय, जातो आणि तिच्या झिंज्या धरून खाली ओढतो आणि म्हणतो, तू कुठली का कालिका माता डोंगरावरची, चल घरात. आणि मग तिला घरात आणून डांबून ठेवतो. डोक्याला हात लावून घरात बसतो आणि विचार करायला लागतो. म्हणतो, एक वाक्य प्रवचनाचं ऐकलं आणि केवढ्या मोठ्या संकटातून मी वाचलो. उद्या सकाळी हिने दारामध्ये शिपाई उभे केले असते माझ्या, आणि आयुष्य माझं तुरुंगात गेलं असतं खितपत. आज मी वाचलो. कशामुळे? एका वाक्यामुळे. देवाला छाया नसते. केवढी मोठी मी चूक करत होतो. माझ्या बापाचं काय मी ऐकत होतो. देवाला नमस्कार करू नको, हे काय सांगणार, प्रवचन ऐकू नको. अरे अरे, मी वेळेत सावध झालो. आता ह्याच्या पुढे मी कधीही गैरमार्गाने आणि चोरी करून पैसा मिळवणार नाही. उद्याच्या उद्या मी हे राजाला नेऊन देणार आणि चांगल्या मार्गानेच कष्ट करून पैसे मिळवणार आणि माझा संसार चालवणार. असं एकदम त्याचं परिवर्तन होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठतो, सगळं चोरलेलं ढबोलं उंटावर घालतो, राजवाड्यावर जातो. राजाला गुडघे टेकून नमस्कार करून क्षमा मागतो. घडलेली सगळी घटना सांगतो आणि म्हणतो, केवळ एका वाक्यामुळे माझं परिवर्तन झालेलं आहे. मी ह्याच्या पुढे कष्टानेच पैसे मिळवीन आणि संसार मी चालवीन. याच्यावर राजा अतिशय आनंदित होतो आणि राजा त्याला आपल्याच राजवाड्यामध्ये काम देतो. केवढं हे परिवर्तन. एक प्रवचनाचं वाक्य ऐकलं, देवाला छाया नसते.